बँक ऑफ महाराष्ट्र प्रस्तुत अर्थसंकल्प 2026-27 आपण अर्थसंकल्प जो आहोत तो पाहत आहोत. यंदाचं बजेट जे आहे ते सादर केलं गेलं लोकसभेमध्ये आणि अनेक नवीन घोषणा ज्या आहेत त्या अर्थसंकल्पामध्ये केल्या गेल्या. आपण जर पाहिलं तर जीएसटी सोपं बनवणं आणि रोजगाराच्या संधी वाढवणं हे अर्थसंकल्पाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी हे सांगितलं. खरं तर अर्थसंकल्प किंवा बजेट आपण जर म्हटलं तर खूप क्रिटिकल आहे, क्लिष्ट आहे असं सर्वांना वाटतं. परंतु काय असेल बजेटमध्ये, काय स्वस्त होणार, काय महाग होणार, टॅक्स धारकांसाठी कुठल्या गोष्टी सोयीस्कर होणार आहेत, काय क्लिष्ट होणार आहेत, या सगळ्या गोष्टी आपण फक्त मुळात पाहतो. परंतु अनेक घोषणा ज्या आहेत त्या अर्थसंकल्पामध्ये केल्याचं पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं तर रोजगार आणि शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या घोषणा ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. अनेक योजना ज्या आहेत सरकारने सुरू केल्याचं पाहायला मिळते. जसं की अनेक मेडिकल कॉलेजेस असतील किंवा लॅबोरेटरीज असतील याची उभारणी करण्यात येणार आहे. वसतिगृह जे आहेत मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वसतिगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या घोषणा ज्या आहेत त्या शैक्षणिक क्षेत्रासाठी केलेल्या गेलेल्या आहेत. माझ्यासोबत हे अर्थसंकल्प सोप्यात सांगण्यासाठी आहेत सकाळ मणीचे संपादक मुकुंद लेलेसल आणि भूषण ओक सर, काय सांगाल यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये की सर्वसामान्यांसाठी दिलासादायक गोष्ट कशा पद्धतीची असू शकते? एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की प्रत्येक वेळी अर्थसंकल्पातनं काहीतरी प्रचंड मोठ्या घोषणा होतील आणि प्रत्येक वेळी प्रत्येक वर्गाला समाधान होईल असं होतच असं नाही. बऱ्याच वेळा असं असतं की अर्थसंकल्पातल्या ज्या घोषणा असतात ह्या लॉंग टर्ममध्ये इम्प्लिमेंट होणाऱ्या असतात. त्यामुळं आज किंवा मागच्या अर्थसंकल्पात काही घोषणा केल्या असतील तर त्या पुढच्या काही पाच वर्षात 8 वर्षात इम्प्लिमेंट होत असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन घोषणा आणि ती काय आहे ह्याच्यावरती लक्ष ठेवण्यापेक्षा आधीच्या घोषणेला च्या पूर्ततेसाठी म्हणा की त्याचा एक पाया बनवून त्याला पुढे जाणं असा पण एक भाग असतो. त्यामुळे प्रत्येक वेळी सर्वसामान्य करदात्यांना काय मिळालं, MSMEला काय मिळालं, शेतकऱ्यांना काय मिळालं, महिलांना काय मिळालं, हा ऑब्व्हियसली एक विचार असतो किंवा अपेक्षा असते. आणि सरकारचं तर धोरणच आहे की सबका साथ सबका विकास. त्यामुळे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी काही ना काहीतरी देणं ही एक त्यांची मूळ भूमिका असतेच. पण हे करत असताना शेवटी पैसा कुठून येणार हाही मोठा मुद्दा असतो. त्यामुळे ही कसरत नेहमीच अर्थमंत्र्यांना करावी लागते की एका बाजूने पैसाही आला पाहिजे, दुसऱ्या बाजूला समाजाचं कल्याणही झालं पाहिजे. त्यामुळे ही कसरत ह्यावेळी सुद्धा ती अर्थसंकल्पातून आपल्याला दिसून आली. आणि दुसरा महत्त्वाचा गोष्ट यावेळी प्रत्येक वेळी अर्थमंत्री आपण बघत असू की त्यांचा ह्यावेळचा हा 9वा अर्थसंकल्प होता निर्मला सीतारामन यांचा. आणि रविवारी पण झाला, हे पण एक वेगळे पण यावेळी होतं. तर हे करत असताना कुठल्याही एखाद्या कार्याची सुरुवात आपण म्हणतो तशी एखाद्या संकल्प सोडून केली जाते. तर तसं यावेळी पण अर्थमंत्र्यांनी एक संकल्प सोडला असं दिसलं. तर त्यांनी 3 कर्तव्य या निमित्ताने सांगितली. तर ती 3 कर्तव्य होती की ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक ग्रोथ ज्याला म्हणतो की त्याला एक ॲक्सेलरेट करणं म्हणजे त्याला एक वेग देणं हा एक त्यांचा कर्तव्याचा पहिला भाग म्हणून त्यांनी सांगितला. दुसरी गोष्ट म्हणजे जी गरीब जनता असते समाजातली की ज्यांना नेहमीच काही बेनिफिट मिळत नाही, खालच्या स्तरावरती असतात, त्यांना बेनिफिट देण्याचा प्रयत्न असतो. तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या ॲस्पिरेशन्स असतात, त्यांच्या आशा आकांक्षा असतात, त्या कशा पूर्ण करता येतील हे त्यांनी दुसरं कर्तव्य मानलं होतं. आणि मोदी सरकारचं आपण बघितलं असेल पहिल्यापासून की सबका साथ सबका विकास. तर ह्या व्हिजनची पण पूर्तता करणं हे कायमस्वरूपी लॉंग टर्मचं उद्दिष्ट आहे. तर हे त्यांनी तिसरं कर्तव्य समजलेलं होतं. तर ह्या 3 गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख करून मॅडमनी आपल्या भाषणाची सुरुवात केली, आपण बघितली असेलच. तर हा संकल्प सोडल्यानंतर की समाजातल्या विशेषतः तळागाळातल्या लोकांना ला पूरक असं बजेट आहे असं म्हटलेलं आहे. तर ते करत असताना स्किलिंग, एज्युकेशन, स्पोर्ट्स ह्या गोष्टीला प्राधान्य मॅडमने दिल्याचं आपण बघतोय. तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की कधीकधी असं असतं की आर्थिक विकासासाठी एक पाया रचलेला असतो. तो पाया वेगवेगळ्या अर्थसंकल्पातनं वर्षानुवर्ष रचला जात असतो आणि तो रचत असताना त्याच्यावरती इमारत उभी करण्याचं काम पुढच्या टप्प्यात होत असतं. त्यामुळे प्रत्येक वेळी असं होत नाही की प्रत्येक वेळी नवीन पाया काय असं नसतो. तो पाया ऑलरेडी रचलेला असतो. त्याच्यावरती म्हणजे विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात असेल ज्याला आपण पायाभूत सोयीसुविधा म्हणतो, तर त्याच्या अनाउन्समेंट झालेल्या असतात. त्याला वेग देणं, त्याला गती देणं
आणि त्याला पूरक अशी धोरणं राबवत जाणं, अशा गोष्टी केल्या जातात पुढच्या टप्प्यामध्ये. आणि कुठल्याही अर्थव्यवस्थेला, विशेषतः भारतासारख्या जी नेहमीच विकसित भारताचं डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून काम करते आहे, तर त्याच्यामध्ये आर्थिक सुधारणा, ज्याला इकॉनॉमिक रिफॉर्म्स म्हणतात, त्या खूप महत्त्वाच्या असतात. आणि ह्या सरकारने खूप व्यापक पद्धतीने, ज्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने व्यापक आर्थिक सुधारणा ऑलरेडी सुरू केलेल्या आहेत, ज्याच्यानं रोजगार निर्मिती होत असते, नंतर प्रॉडक्टिव्हिटी वाढत असते आणि एकूणच आर्थिक प्रगतीला वेग मिळत असतो. तर ह्या इकॉनॉमिक रिफॉर्म्सना थोडक्यात ह्या गोष्टी पूरक ठरत असल्यामुळं तर त्याला वेग देणं हे एक सरकारचं महत्त्वाचं उद्दिष्ट आज त्यांनी अधोरेखित केलं. आणि ह्या रिफॉर्म्स किती असू शकतात, तर जवळजवळ 350च्या वर ऑलरेडी रिफॉर्म्स सरकारने सुरू केलेले आहेत सुधारणा करायला. त्याच्यामध्ये आपण गेल्या काही वर्षामध्ये बघत असेल तर GST इम्प्लिमेंट केला गेला आहे, किंवा लेबर कोड्सच्या कामगार कायद्यांमध्ये संहितेमध्ये बदल केलेले आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. तर ह्याची ही पुढची एक पायरी म्हणून आपण सरकार त्याला पूरक काही घोषणा या किंवा तरतुदी करताना दिसते. तर ह्या अनेक गोष्टी, विशेषतः बँकिंगमध्ये असेल तर बँकिंगमधल्या सुधारणांसाठी सरकारने एक हाय लेवल कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर अशा गोष्टी होत असतात. त्यामुळं प्रत्येक वेळी असं आपण म्हणू शकत नाही की नवीन काय घोषणा केल्या, तर त्या पूर्वीच्या घोषणांना बळ देण्याचं काम यावेळच्या याच्यातनं प्रामुख्याने झालेलं मला दिसतंय. पण याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा की संरक्षण खात्याला यंदा आपण जर पाहिलं तर 15% जास्त जो आहे तो निधी यंदा दिला गेलेला आहे. म्हणजे एकूण 7.85 लाख कोटींचा निधी जो आहे तो प्रस्तावित झालाय. संरक्षण खात्याला निधी देण्याचा अर्थात ऑपरेशन सिंधूरचा महत्त्वाचा वाटा जो आहे तो आपण म्हणू शकतो यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये. काय सांगता येईल की संरक्षण खात्याला एवढा मोठा निधी देण्यामागचं आणि एकंदरीतच बजेटच्या अनुषंगानं? मला वाटतं ओक्सर जास्त या पद्धतीवर प्रकाश टाकतील. सकाळच्या आपल्या प्री बजेट याच्यावर आपण थोडीशी चर्चा केली होती. सध्या आपण बघाल तर भूराजकीय परिस्थिती फार अस्थिर आहे. म्हणजे युक्रेन आणि गाझा ते तर चालू आहेच, आणि ट्रम्प जे म्हणतात 8 युद्ध मी संपवली, ते आणखीन इराण आणि व्हेनेझुएला आणि ग्रीनलँड असे नवीन नवीन इश्यूज शोधून काढतायत, म्हणजे कुरबुरींसाठी. त्याच्यानंतर जसे आपण ऐकलंही नव्हतं, व्हिएतनाम, कंबोडिया किंवा इकडे अझरबैजान, आर्मेनिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान हे असे नव्या आघाड्या उघडल्या जात आहेत. आणि एकंदर म्हणजे मेदिनीय ज्योतिष्यानुसार सुद्धा ही परिस्थिती येत्या काही वर्षात अशीच राहणार आहे. आपले भारताचे शेजारी सर्व, म्हणजे एक नेपाळ थोडंसं सोडलं, नेपाळ, भूतान, तर जवळजवळ शत्रुत्वच आहे भारताच्या शेजाऱ्यांचं पण. म्हणून अशा परिस्थितीत संरक्षण सज्जता असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि वरती चीन, इकडे पाकिस्तान, इकडे बांगलादेशही हे सगळं चालूच आहे. तर त्या दृष्टीने आता सकाळच्या आपण याच्यातही म्हटलं होतं की सरांनी जसं म्हटलं की जो पाया घातला आहे आणि ज्याच्यावरती इमारत बांधल्या जाते, 2017 पासून आपण सकाळच्या याच्यात बघितलं की ऊर्जा, संरक्षण आणि पायाभूत सुविधा या तीन क्षेत्रांमध्ये सरकार भरपूर प्रमाणात गुंतवणूक करते आणि यांना ही सगळी सरकारची प्राधान्य क्षेत्र राहिली आहेत. आणि त्याचाच आता या अर्थसंकल्पात सुद्धा संरक्षण खात्याला भरपूर हे दिलं गेलं आहे. आत्ताच जर्मन सरकारबरोबर बोलणी झाली आणि 6 नवीन पाणबुड्यांचं करार बहुधा 72,000 कोटींचा करार बहुधा मार्चमध्ये होईल. आणि 114 रफाले विमानं आणखीन प्रोक्युअर करण्याचं जे एक प्रपोजल आहे त्याचंही जवळपास 2 लाख कोटी खर्च आहे. तर हा बजेटच्या आधीच 2,72,000 कोटींचा खर्च सरकारने जाहीर केलेला आहे ऑलरेडी. आणि त्याच्यानंतर मग ही जी या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या झाल्या आहेत. पण संरक्षण क्षेत्रात तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षी 2 लाख कोटींचा भांडवली खर्च होता. बाकी जो खर्च आहे तो सगळा कार्यचालन खर्च आहे किंवा महसुली खर्च आहे. तर म्हणजे एवढी मोठी सेना चालवायला आणि या सगळ्या गोष्टींना हा जो खर्च लागतो तो खर्च आहे. तर अर्थव्यवस्थेसाठी म्हणजे जी इमारत या सरकारने गेल्या 10 वर्षात जी रचली आहे, म्हणजे आपण जसं ह्याच्यासाठी हे करतो, आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी आपली ब्लड शुगर, आपलं कोलेस्टेरॉल, आपलं वजन, ह्या सगळ्या गोष्टी जशा मॉनिटर करत असतो, तसंच अर्थव्यवस्थेसाठी महागाई दर, जीडीपी वाढीचा दर, करंट अकाउंट डेफिसिट, फिस्कल डेफिसिट आणि अशा या सगळ्या गोष्टी सरकारला मॉनिटर
कराव्या लागतात आणि करत असते सरकार. तर त्या दृष्टीने यावेळेस फिस्कल डेफिसिट 0.1नी कमी केला आहे. हे ज्याला फिस्कल प्रुडन्स म्हणतात त्याची पावती आहे. आणि महागाई दर तर ऑलरेडी कमी आहे. GDP चांगल्या दराने वाढत आहे. एकंदरीतच अर्थव्यवस्थेची जर ट्रम्पचे जे टॅरिफ्स आहेत ते सोडले तर अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या मजबूत आहे आणि मजबूत होत चाललेली आहे. पण तरी विकसित भारत आपल्याला 2047मध्ये समजा विकसित भारत करायचा असेल तर त्याच्यासाठी खूपच पल्ला गाठायचा आहे. चीन जेव्हा झाला तेव्हा मधल्या काळ्या 20 वर्षात चीनचा वाढीचा दर 10 ते 14% होता. आपला आता 7% आहे. तो जेव्हा 10-12% सातत्याने 10-1 वर्ष आपल्याला मिळेल तेव्हा, आणि आपली एवढी प्रचंड जी लोकसंख्या आहे तर ते तळागाळापर्यंत ही जी वेल्थ क्रिएशन आहे हे तळागाळापर्यंत जेव्हा पोहोचेल तेव्हाच विकसित भारताचं स्वप्न साकार करता येईल. पण त्या दृष्टीने आपण योग्य मार्गावर आहोत असं मला वाटतं आणि येणारं प्रत्येक बजेट त्या दिशेने चाललेलं आहे असं मला वाटतं. अर्थात आपण जर पाहिलं तर या बजेटमध्ये विकसित भारताच्या संदर्भात अनेक महत्त्वाच्या घोषणा ज्या आहेत त्या केलेल्या गेल्या, परंतु या बजेटमध्ये विकसित भारतासोबतच भारतीय परंपरेच्या दृष्टीने सुद्धा अनेक महत्त्वाची पावलं जी आहेत ती उचलली गेली. म्हणजे आयुर्वेद असेल, योगा असेल किंवा आध्यात्मिक दृष्टीने आपण जर विचार केला तर या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यावरती भर दिला गेला. सर, काय सांगाल या अर्थसंकल्पामध्ये भारतीय परंपरेसंदर्भात कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती भर दिला गेला? यात एक खूप महत्त्वाची बाब नेहमी जाणवते ती म्हणजे मोदी सरकारचा भर हा भारतीय जी परंपरा आहेत त्याच्यावरती असतो आणि तो ह्यावेळी पण दिसून आला. आपण बघितलं असेल की आपल्याकडं योगासनासंदर्भात योगा डे साजरा केला जातो आणि त्यात स्वतः मोदी ऍक्टिव्हली सहभागी होत असतात. त्यामुळे त्यांना भारतीय परंपरेतल्या ह्या ज्या गोष्टी आहेत, आयुर्वेद असेल, योगासनं असतील किंवा आध्यात्मिक हे असेल, तर ह्यासाठीच्या आजच्या ज्या घोषणा आहेत त्या मला वाटतं की खूप महत्त्वाच्या आहेत, जे सरकार नेहमीच यासाठी प्रोत्साहन देत असतं. तसं ह्यावेळी त्यांनी आयुर्वेदाचा मला विशेष करून उल्लेख करावा लागेल की याला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा एकूण ह्याला बळ देण्यासाठी सरकारनं 3 इन्स्टिट्यूट स्थापन करायचे आयुर्वेदासाठी. ही एक महत्त्वाची घोषणा केली आहे आणि ती आरोग्याच्या दृष्टीने मला खूप महत्त्वाची वाटते. कारण का तर बदलत्या जीवनशैलीमध्ये आरोग्याची समस्या मोठ्या प्रमाणावरती लोकांना फेस करावी लागते आहे आणि असं म्हणतात ना बॅक टू स्कूल, तशा पद्धतीने सगळ्या पाश्चिमात्य किंवा इतर सगळ्या गोष्टी अनुभवून झाल्यानंतर आता लोकांना पुन्हा असं लक्षात यायला लागलं की अरे आपलंच मूळ जे होतं अनेक वर्षांपासून अगदी वेद पुराण काळापासून की आयुर्वेद असेल, योगासनं करणं, तर आज पुन्हा जर आपण बघत असू तर पाश्चिमात्य देशात अनेक या योगाचा किंवा आयुर्वेदाचा प्रचार होताना दिसतोय. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याकडच्या ह्या परंपरा तिकडची लोक जेव्हा इम्प्लिमेंट करायला लागली आणि तेव्हा तिकडून एखादी गोष्ट परदेशातनं जेव्हा समजते आपल्याला तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व पडायला लागतं. हे ॲक्च्युली खरं तर दुर्दैव आहे आपलं, परंतु काहीतरी निमित्त असावं. पण आज सरकारने मात्र ह्या गोष्टी प्रायोरिटीमध्ये घेतलेल्या दिसत आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये योगा असेल, आयुर्वेद असेल किंवा एकूण आध्यात्मिक ही एक वेगळी ताकद आहे. प्रत्येक वेळी ताकद ही पैशात असते असं नाही, तर आध्यात्मिक गोष्टीतही ताकद असते, योगासनांमध्ये एक ताकद असते. तर ही आर्थिक ताकदीच्या पलीकडची जी आरोग्याच्या संदर्भातली ताकद आहे ती विकसित करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण म्हणतात ना हेल्थ इज वेल्थ म्हणतात, तर तशा पद्धतीने सरकारने केवळ पैशाच्या मागे न लागता अशा गोष्टींना सुद्धा प्राधान्य दिल्याचं ह्यावेळच्या बजेटमध्ये प्रकर्षाने जाणवलं. कारण थेट उदाहरण म्हणून मॅडमनी थेट घोषणाच केली की 3 आयुर्वेदाच्या संस्था स्थापन केल्या जातात. त्यामुळे मला असं वाटतं की या निमित्तानं आयुर्वेदाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचेल, योगासनाचं महत्त्व पोहोचेल आणि त्यातून एक चांगली आरोग्यपूर्ण व्यवस्था निर्माण होईल आणि त्याचबरोबर लोकांच्या हिताचं आरोग्याच्या घटनाही यातनं घडतील. हा एक मला खूप महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आणि दुसरी गोष्ट थोडंसं जसं मी सुरुवातीला उल्लेख केला की ज्याचा बजेटमध्ये उल्लेख केला की हे युवा शक्ती ड्रिव्हन बजेट आहे, तर युवा शक्ती ड्रिव्हन बजेटमध्ये मला जाणवलं त्या स्किलिंग. कारण का तर नुसतं एज्युकेशन पारंपरिक देऊन उपयोग नाही आहे. या पारंपरिक एज्युकेशनच्या पलीकडचा विचार सरकारने केलेला दिसतोय. त्यामुळे स्किलिंगला महत्त्व आहे. जे तुमचं कौशल्य विकसित झालं तर तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकाल, नव्या जगाला सामोरं जाऊ शकाल. कारण का तर बऱ्याच वेळा पूर्वीच्या काळी असं असायचं की साचेबद्ध शिक्षण दिलं जायचं, पण ते इंडस्ट्रीला जसं पद्धतीचं मनुष्यबळ हवं आहे तशा पद्धतीचं शिक्षण नसायचं.
पण आज तसं होताना दिसत नाही आहे. तुमच्यामध्ये पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडचा विचार, चौकटी बाहेरचा विचार करून तुम्ही काही वेगळं स्किल जर डेव्हलप केलं तर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये त्याचा नक्कीच उपयोग होईल. आणि असा उपयोग होत असताना जर नवीन स्किल डेव्हलप करून नवीन गोष्टी समोर आल्या तर त्यातून देशाचा पण विकास होईल. तर ह्याच्यावरती सुद्धा भर दिलेला दिसतोय. स्पोर्ट्सला महत्त्व दिलेलं आहे, टुरिझमला महत्त्व दिलेलं आहे. कारण का तर अतिशय विविध परंपरेने संपन्न असा आपला देश आहे. तर ह्या विविध परंपरेचा जेव्हा आपण असा उल्लेख करतो तेव्हा टुरिझमला पण महत्त्व त्यात तितकंच येतं. त्यामुळे देशाच्या विविध भागात ज्या काही गोष्टी घडतात त्या टुरिझमला जर प्रोत्साहन दिलं तर आपोआपच त्यातनं रेव्हेन्यू पण जनरेट होतो, त्यातून रोजगार निर्माण होतो आणि त्यातून एक प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा बळकटी मिळत असते. त्यामुळे हा उल्लेख सुद्धा मला महत्त्वाचा वाटतो. अर्थातच भारतीय परंपरेच्या दृष्टीनं आहे महत्त्वाचा बदल यावेळी करण्यात आला. काय सांगाल भूषण सर, कशा पद्धतीने आपण या अर्थसंकल्पाकडे पाहता? मी एक थोडंसं ऍड करायला मला आवडेल. शेअर बाजाराच्या दृष्टीने हो. आज शेअर बाजार पडलाय, पण F&O वर जो टॅक्स वाढवलाय, जो स्पेक्युलेटिव्ह लोक खूप आजकाल शॉर्ट टर्म ट्रेडिंग आणि F&O या गोष्टीत बरेच लोक आजकाल इन्व्हॉल्ड आहेत आणि ते स्पेक्युलेशन बाजारातला फुगवटा कमी करण्यासाठी हा एक टॅक्स सरकारने वाढवला आहे आणि त्याच्यामुळे कदाचित हे मार्केट पडलं असावं. हा दूरगामी परिणाम नाही आहे. दोन महत्त्वाच्या घोषणा झाल्या आहेत शेअर मार्केटच्या दृष्टीने. एक म्हणजे जे BESS म्हणजे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम, आपली जी सौर ऊर्जा आपण जी प्रोड्यूस करतात त्याच्यामध्ये ही फक्त दिवसाच असते. सौर ऊर्जा दिवसा प्रोड्यूस होते आणि त्याचं समजा सौर पॅनल जास्त असले आणि ऊर्जा जास्त असेल तर ती स्टोअर करता येत नाही, त्याचं कन्झम्पशन तेव्हाच व्हावं लागतं. तर आता ज्या सगळ्या नवीन सिस्टम्स येत आहेत, नवीन प्रणाली येत आहेत याच्या सौर ऊर्जेच्या, त्याच्यात बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स असतात. म्हणजे याच्यात बॅटऱ्या असतात आणि जी जास्तीची जी एनर्जी आहे ती स्टोअर केली जाते आणि जेव्हा त्याचा कन्झम्पशनची वेळ येते तेव्हा ती दिली जाते. त्या बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टममध्ये सेल लागतात, लिथियम आयन सेल. त्याच्यावरचा कर आता या आयात कर सरकारने माफ केला आहे. त्याच्यामुळे ऊर्जा क्षेत्रातल्या एस्पेशली सोलर पॉवर आणि BESS सिस्टम ज्या आहेत त्याला थोडासा त्या कंपन्यांना थोडासा, वारी एनर्जी आहे, अडानी हे आहे, टाटा पॉवर आहे, अशा बऱ्याच कंपन्या आहेत या क्षेत्रात, विक्रम सोलर आहे, या सगळ्या कंपन्यांना थोडासा याचा फायदा होईल. एक. दुसरं, सरकारने मागेच दिल्ली मुंबई आणि दिल्ली कलकत्ता एंड पॉईंट्स थोडेसे वेगळे आहेत, पण हे 2 डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स केलेत. म्हणजे आत्तापर्यंत काय होतं की ज्या मार्गावरून पॅसेंजर ट्रेन धावायच्या त्याच मार्गावरून मालगाडी धावायच्या. तर म्हणून एकंदरीत जो ट्रॅफिक होता, ट्रॅफिक कंजेशन जास्त व्हायचं आणि यांची हे कमी होती, म्हणजे गाड्यांची संख्या कमी होती. आता डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर झाल्यामुळे इथे पॅसेंजर गाड्या जास्त धावू शकतात. त्यातही आता वंदे भारत सारख्या फास्ट गाड्या आल्यामुळे ते आणखीन पॅसेंजर ट्रॅफिक वाढू शकतो. तर तसाच अजून एक फ्रेट कॉरिडॉर सुरतपासून ईस्टमध्ये डंकनी नावाचं स्टेशन आहे तिथपर्यंत करायचा निर्णय घेतला आहे. म्हणजे हा असा एक त्रिकोण पूर्ण होईल आणि तो त्रिकोण शेवटी साऊथमध्ये 2 कॉरिडॉर करून जोडला जाईल. याचा डायरेक्ट फायदा IRCTC सारख्या ज्या तिकीटं देतात, ज्या गाड्यांमध्ये सेवा देतात किंवा रेल्वेशी संबंधित अजून काही बऱ्याच कंपन्या आहेत, त्या कंपन्यांना, या सगळ्या कंपन्यांना त्याचा फायदा नक्की मिळेल. तर हे म्हणजे रेल्वेच्या याच्यात आणि मेनली आपल्या देशामध्ये हे जे लॉजिस्टिक्स कॉस्ट आहे ती जवळपास 13-14% आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की इनलँड म्हणजे आतमध्ये ज्या हे असतात, जे प्लांट्स असतात त्यांचं प्रॉडक्ट एक्सपोर्ट करायला त्याला कॉस्ट जास्त द्यावी लागते आणि त्याच्यामुळे मग ते एक्सपोर्टमध्ये कॉम्पिटिटिव्ह राहत नाहीत. तर त्याच्यासाठी हा जो इंटरनॅशनली हा जो खर्च 7-8% आणायचा सरकारचा प्रयत्न आहे, त्याच्यासाठी हे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि हे एक मोठं पाऊल आहे. तर रेल्वे कंपन्या, लॉजिस्टिक्स कंपन्या आणि सोलर पॉवरमधल्या कंपन्या यांच्यासाठी काहीतरी पॉझिटिव्ह या बजेटमध्ये नक्की आहे.
अर्थातच यंदाच्या बजेटमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या गेल्या, परंतु टॅक्स संदर्भात अशी कुठलीही महत्त्वाची घोषणा आपण जर म्हणू शकतो किंवा कुठलाही बदल जो आहे तो करण्यात आलेला नाही. सर, काय सांगाल की जुने कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली काय अपेक्षा होत्या एकूणच सर्वसामान्यांच्या? ओके, एक समजून घ्यायला पाहिजे की प्रत्येक वेळी काहीतरी करदात्यांसाठी, सर्वसामान्य करण्यासाठी नवीनच काहीतरी अनाऊन्स होईल किंवा अजून वाढीवच होईल असं गृहीत धरू नये. कारण का तर आपण ह्यावेळेच्या अर्थसंकल्पाचा विचार करत असताना मागच्या अर्थसंकल्पात काय झालं हे पण आधी बघितलं पाहिजे. जेव्हा 3-1 वर्षापूर्वी जेव्हा ओल्ड रिजिम नंतर न्यू रिजिम अशा 2 कन्सेप्ट जेव्हा आल्या, म्हणजे नवी कर प्रणाली, जुनी कर प्रणाली, तर आपण बघितलं असेल की जुन्या कर प्रणालीमध्ये टॅक्सच्या स्लॅब खूप खाली होत्या, अगदी 2.5 लाखापासून सुरुवात व्हायची. पण त्यावेळी लोकांना असं असायचं की हा स्लॅब फारच कमी आहेत, म्हणजे उत्पन्न मर्यादा ज्या पद्धतीने वाढते त्या तुलनेने ह्या खूप कमी आहेत. पण त्यावेळी आपल्याला टॅक्ससाठी, सेव्हिंगसाठी काही डिडक्शन्स मिळायची की एखाद्या काही विशिष्ट स्कीम्समध्ये गुंतवणूक केल्याने कर बचत होत होती. परंतु सरकारने जेव्हा ही न्यू रिजिम आणली तेव्हा टॅक्सच्या स्लॅब वाढवल्यात आणि उत्पन्नाच्या मर्यादा वाढवत नेल्या. आणि जेव्हा एखादी गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की नवीन गोष्ट जेव्हा येते, म्हणजे न्यू रिजिम जेव्हा सरकारने इंट्रोड्यूस केलं तेव्हाच समजून चालायला पाहिजे की ओल्ड रिजिम चालू ठेवण्यामध्ये सरकारला इंटरेस्ट नाही आहे. पण एकदम मोठी रिॲक्शन सर्वसामान्यांची येऊ नये यासाठी ओल्ड रिजिम पण चालू आहे, न्यू रिजिम पण चालू आहे, अशा पद्धतीने रचना त्यावेळी केली गेली आणि ती गेली 3 वर्ष चालू आहे. परंतु तुम्ही बघितलं असेल की न्यू रिजिम ही थोडक्यात सांगायचं तर 2 पॅरलल ट्रॅकवरती चालणाऱ्या गाड्या आहेत आपण असं समजू. एक ओल्ड रिजिमची आहे, एक न्यू रिजिमची आहे. आणि सरकार बघत असाल तुम्ही तर न्यू रिजिमला काही ना काहीतरी टॅक्स कन्सेशन्स अजून वाढवत, उत्पन्न मर्यादा वाढवत नेता आहेत ते. आणि थोडक्यात न्यू रिजिमच्या इंजिनाला बळ देत चाललेलं आहे सरकार. आणि मग साहजिकच गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल तर आधीची जी 7 लाखाची मर्यादा होती ती लोकांना 10 पर्यंत जाईल असं वाटत असताना 12 पर्यंत नेली गेली. आणि ओल्ड रिजिमला काही हात लावला का तर नाही लावला, तर ती तिथंच ठेवली गेली. थोडक्यात ह्या जुन्या ट्रॅकवरची जी गाडी आहे त्या इंजिनाला काही आम्ही बळ देणार नाही. ती ज्या गतीने चालायची त्या पद्धतीने चालेल. आम्ही नव्याच गाडीच्या इंजिनाला बळ देऊ जेणेकरून तुम्हाला ही नवीन गाडीच आकर्षक वाटायला लागेल आणि लोक आपणहून जुन्या गाडीतनं उतरतील आणि नव्या गाडीत बसतील. आणि तसंच घडताना आपल्याला दिसतंय. आज हळूहळू टप्प्याटप्प्याने लोक मॅक्झिमम न्यू रिजिमकडे स्वतःहून जायला लागलेली आहेत, कारण त्यांना बेनिफिट लक्षात यायला लागला आहे. जेव्हा ओल्ड आणि न्यू रिजिमचं टॅक्सचं कॅल्क्युलेशन होतं तेव्हाच त्यांना लक्षात येतं की अरे हे एवढे सगळे खटाटोप करून डिडक्शन मिळवण्याच्या मागं लागून काय होणार आहे, त्यापेक्षा काहीच न करता मला सरळ टॅक्सचा बेनिफिट म्हणजे जास्त उत्पन्नापर्यंत मिळणार आहे, तर तो का घेऊ नये. त्यामुळं न्यू रिजिम मध्ये आता काही वेगळे पुन्हा ह्यावेळी बदल होतील अशी अपेक्षा नव्हतीच. कारण का तर गेल्याच वर्षी 12 लाखापर्यंत त्यांनी ऑलरेडी उत्पन्न मर्यादा वाढवून ठेवलेली आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी सवलती मिळतील अशी अपेक्षा करता येणार नाही. कारण का तर जेव्हा सरकार सवलती देत असतं तेव्हा सरकारला दुसऱ्या बाजूने त्या कुठंतरी भरपाई करायची असते. कारण शेवटी एका खिशातनं जाणारा पैसा दुसऱ्या खिशातनं बाहेर काढायचाच असतो. त्यामुळं सवलती देत असताना सरकारला शेवटी ती कसरत पण करायचीच असते. त्यामुळं यावेळी काहीतरी फार मोठ्या घोषणा सर्वसामान्य पगारदारांसाठी, नोकरदारांसाठी होतील का तर त्या होणार नव्हत्याच. त्यामुळे तशी अपेक्षा बघायला नाही चुकीचं होतं. आणि आता कदाचित असंही झालं असतं की ओल्ड रिजिमच बंद करून टाकण्याची घोषणा पण अपेक्षित होती कदाचित, की जी गाडी आता ट्रॅकवरती धावायची फार आम्ही चालवणारच नाही आहोत तर ती एके दिवशी आम्ही थांबवू. तर ती कदाचित प्रोसेस ह्यावेळी नाही झाली तर कदाचित पुढच्या वेळी येईल. त्यामुळं सर्वसामान्यांनी असं लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या वेळी जी 12पर्यंत जी मर्यादा वाढलेली हीच मोठी आहे आणि तो मोठा दिलासा होता. तर प्रत्येक वेळी अशा पद्धतीची वाढ अपेक्षित नसते, ती ह्यावेळी झालेली नाही आहे, ते अपेक्षितच होतं. एक मी अजून याच्यात ॲड करू इच्छिन. मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये जवळजवळ 28.37 लाख कोटी एवढं करातून उत्पन्न अपेक्षित होतं. प्रत्यक्षात ते आलं 26.7, म्हणजे जवळजवळ 2.25 लाख कोटी कमी आलेत यावर्षी. हे आणि प्राप्तिकर, आयकर किंवा आपला इन्कम टॅक्स हा प्रमुख सोर्स आहे सरकारच्या उत्पन्नाचा आणि त्याच्यात ही घट मागच्या वर्षीची ही सवलत दिली आहे त्याच्यामुळे झालेली आहे. पण त्याच्याबद्दल ती घट सरकारने म्हणजे ॲब्सॉर्ब करून आता पुढे बाकी त्याच्यात अजून फर्दर हे घट दिलेली नाही आहे. आणि सरकारचं उत्पन्न हे फार महत्त्वाचं आहे. सरकारचं उत्पन्न नाही आलं तर विकास कामांसाठी ते पैसा आणणार कुठून. तर त्याच्यामुळे करातनं उत्पन्न फार ॲडजस्ट करू शकत नाही सरकार.
आणि त्याच्याबरोबर दुसराही महत्त्वाचा मुद्दा आहे की हे जरी नसलं केलं, म्हणजे प्रत्येक वेळी काहीतरी इन्कमची मर्यादा वाढवणं किंवा टॅक्सचा बेनिफिट देणं असं जरी नसलं तरी स्मॉल टॅक्स पेअर्ससाठी सरकारने टॅक्स रिफॉर्म्स बरेच केलेले आहेत. म्हणजे ज्याच्यात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यापासून अनेक गोष्टी आहेत. तर हे बारीक बारीक गोष्टी सरकारने केलेल्या आहेत. त्या आज अनाउन्समेंट करताना सुद्धा मॅडमनी खास स्मॉल टॅक्स पेअर्स असा शब्द वापरून केलेले आहेत. त्यामुळं त्याला पूरक अशा गोष्टी ज्याला इज ऑफ डुईंग म्हणतो आपण, जो फक्त उद्योग क्षेत्रातच नाही तर तो टॅक्स रिफॉर्म्समध्ये पण आहे. मला जर उद्या जितक्या सोप्या पद्धतीने तुम्ही टॅक्स लावाल किंवा सोप्या पद्धतीने गोष्टी कराल तेवढा मी टॅक्स कंप्लायन्स करण्याच्या दृष्टीने प्रवृत्त होतो. त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा मला वाटतं महत्त्वाच्या आहेत. अर्थात जसं की सरांनी उल्लेख केला की टॅक्स पेअरसाठी काहीच नाही असं म्हणता येणार नाही. अनेक गोष्टी ज्या आहेत सोप्या केल्याचं आपण पाहायला मिळतोय. आपण एक प्रतिक्रिया घेणार आहोत. IMC चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या डेप्युटी डिरेक्टर शीतल कार्लो मॅम, त्यांची आपण प्रतिक्रिया पाहणार आहोत या बजेटवरती. सरकारचं उत्पन्न होतं मागच्या वर्षी जवळपास 34 लाख कोटी आणि 50 लाख कोटीचा खर्च होता. तर हे वरचे जे 16 कोटी आहेत हे कुठून आणले? हे आहे कर्ज. दरवर्षी सरकार कर्ज घेत असतं आणि त्या कर्जावर व्याज पण देत असतं आणि विकास कामांसाठी जो पैसा लागतो आणि सरकारच्या कार्यचालनासाठी जो पैसा लागतो तो हा टोटल खर्च जो आहे तो 50 कोटींचा आहे. आता त्याच्यात विकास कामांचा किती आहे त्याला आपण म्हणतो भांडवली खर्च. म्हणजे रस्ते बांधले, बंदरं बांधली किंवा संरक्षण क्षेत्रात तुम्ही विमानं विकत घेतलीत, तर हे सगळे कॅपिटल एक्सपेन्सेस ज्याला आपण म्हणतो किंवा भांडवली खर्च ज्याला म्हणतो तो सगळा विकास कामांमधला खर्च आहे. तो जवळपास मागच्या वर्षी होता 11 लाख कोटी, 11 ते 12 लाख कोटी. आणि सरकार फक्त चालवण्यासाठी म्हणजे सरकार चालवण्यासाठी जो पैसा लागतो तो जवळपास 38 लाख कोटी आहे. तर सरकारचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नापेक्षा कार्यचालनासाठी लागणारा पैसा जास्त आहे. बरोबर. म्हणजे कर्ज घेतल्याशिवाय सरकार चालूही शकत नाही आणि मग त्याच्यात विकास कामं तर तुम्ही सोडून द्या. पण असा एकंदरीत हे असतो. पण सर्व जगातल्या सरकारांचं असंच असतं. म्हणजे US मध्ये आता त्यांचं GDP आहे त्याच्या 120% त्यांचं कर्ज आहे. आपल्या इथे जवळपास 56% आहे. सरकारचं कर्ज जे आहे ते 56% आहे आणि त्यात तुम्ही स्टेट्सचं पण म्हणजे राज्यांचं पण जोडलं तर ते जवळपास 81-82% येतं. पण जेवढं कर्ज वाढतं तेवढ्या कर्जाचं दर अर्थसंकल्पातून जे तुमचा खर्च होतो त्याच्यात व्याज पण जातं. तर कर्ज वाढलं तर व्याज वाढणार, मग विकास कामांवर खर्च कमी होणार, असं ते गणित सगळं आहे. ही सगळी तारेवरची कसरत आहे, ही सरकारला दरवर्षी करावी लागते. खरंय. आता ओक सर तुम्ही इथे आहात म्हटल्यानंतर मला एक फार महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतं, कारण तुम्ही स्वतः जो सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे ते म्हणजे स्टॉक मार्केट जे आज चालू आहे. अर्थसंकल्प रविवारी सादर होत असल्यामुळे आज पूर्ण वेळ स्टॉक मार्केट चालू असणार आहे. पण नेहमी असं म्हटलं जातं की सर जेव्हा बजेट आलं की स्टॉक मार्केटमध्ये हालचाल होते, मग ते वर जाणार का खाली जाणार असे आडाखे बांधले जातात. पण मग ह्याचा नेमका संबंध कसा असतो हे थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. कारण आज जेव्हा बजेट सादर होणार आहे आणि आताच जसं तुम्ही म्हणालात की भारताची वाटचाल सुरू आहे जगाच्या पार्श्वभूमीवरती की आपण एक 4 नंबरची इकॉनॉमी आहोत आणि जपानला मागे टाकण्याची आपली तयारी सध्या जेव्हा सुरू आहे, तर जागतिक पार्श्वभूमी लक्षात घेता आणि एकंदरीत हा अर्थसंकल्प लक्षात घेता स्टॉक मार्केट कसं रिॲक्ट करेल काय वाटतं तुम्हाला? पहिलं म्हणजे मला हे सांगावंसं वाटेल की काही वर्षांपूर्वी म्हणजे प्री कोविड म्हणायला आपल्याला हरकत नाही, लोकांचा अर्थसंकल्पातला जे स्वारस्य होतं, जो इंटरेस्ट होता तो एवढाच होता की प्राप्तिकर म्हणजे इन्कम टॅक्स कमी करणार का आणि दुसरं म्हणजे कुठल्या वस्तू स्वस्त होणार किंवा कुठल्या वस्तू महाग होणार. आता तसं नाही आहे. 2020 नंतर किरकोळ गुंतवणूकदार प्रचंड संख्येने आता बाजारात आलेत. म्हणजे तुम्हाला आकडे सांगायचे झाले तर तेव्हा जवळपास 2% रिटेल इन्व्हेस्टर्स होते मार्केटमध्ये. आता ते 7 ते 9% आहेत. आणि आपले जे म्युच्युअल फंडमध्ये जे इन्व्हेस्टमेंट चालू आहेत दर महिन्याला 25 ते 30 हजार कोटी म्युच्युअल फंडात SIP द्वारे येतात. तर एवढा प्रचंड पैसा सध्या मार्केटमध्ये गुंतवला जातोय किरकोळ गुंतवणूकदारांचा. आणि त्यामुळे त्याही सगळ्यांना स्वारस्य निर्माण झालं, इंटरेस्ट निर्माण झालाय की अर्थसंकल्पात काय येत आहे आणि कुठले शेअर वाढणार आणि आपली गुंतवणुकीवर त्याचा काय परिणाम होणार. तर हा सगळ्यांना एक प्रश्न असतो आणि त्याच्यामुळे मग सगळे त्या अर्थसंकल्पाकडे आशेने बघत असतात. पण खरं सांगायचं झालं तर हे जे परिणाम आज म्हणजे आता आज शेअर मार्केटवर खालीवर येईल किंवा पुढल्या एका आठवड्यात
काही सांगितलं त्यांनी या गोष्टीवरचे कर कमी केले तर त्या गोष्टी ते शेअर वाढतील किंवा कुठे कर वाढवले तर ते शेअर कमी होतील. हा जो प्रभाव असतो हा अल्पजीवी प्रभाव आहे. कारण हे बेसिकली एक न्यूजवर अवलंबून असलेलं हे बरोबर. पण प्रत्यक्षात शेअर वाढतो किंवा शेअर कमी कसा होतो त्या कंपनीचा वार्षिक नफा जो आहे तो नफा किती वाढतो किंवा किती कमी होतो त्याच्यावर त्या कंपनीची कंपनीचा जो शेअर मार्केटमधला भाव आहे तो अवलंबून असतो. बरोबर. आणि दूरगामी ट्रेंड्सचा आपण जर विचार केला तर 2017 पासून आपण बघितलं तर संरक्षण, पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऊर्जा या 3 गोष्टींवर सरकारचा प्रचंड भर आहे. आता तुम्ही आकडे बघितले तर त्यात एज्युकेशन पण आहे, शिक्षण आहे, कृषी आहे. Right. पण ह्याच्यात काय होतं की याच्यात कल्याणकारी योजना जास्त असतात. याच्यात कंपन्यांना तेवढा फायदा नसतो. मात्र ऊर्जा, संरक्षण आणि पायाभूत सुविधा ही जी क्षेत्र आहेत ही सरकारची प्राधान्य क्षेत्र आहेत आणि याच्यात बरीच गुंतवणूक सरकार दरवर्षी करते. आणि ह्याच्या मूल्य साखळीत म्हणजे एखादी जसं संरक्षण क्षेत्र म्हणा तर त्यातल्या ज्या कंपन्या आहेत, हिंदुस्तान एरोनॉटिक्स समजा तुम्ही धरलं किंवा कोचिन शिपयार्ड तुम्ही धरलं तर या सगळ्या कंपन्यांच्या भावामध्ये 12-13 पट वाढ झाली आहे. म्हणजे 2017 पासून आता किंवा 2019 पासून तुम्ही आता सध्या भाव बघितले. कारण सरकारचं प्रचंड प्रमाणात गुंतवणूक या सगळ्या क्षेत्रामध्ये होते. ऊर्जेच्या क्षेत्रातही सरकारी प्रत्यक्ष गुंतवणूक नाही आहे पण सरकारी प्रोत्साहन भरपूर आहे. जी PLI म्हणतो आपण, प्रोत्साहन म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, उत्पादन संलग्न योजना किंवा प्रोत्साहन योजना असं म्हणू आपण त्याला. तर या योजनेद्वारे बरीच सबसिडी किंवा बरेच अनुदान सरकार यांना देते. कारण प्रचंड प्रमाणात चांगल्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी ऊर्जा फार महत्वाची आहे. आता सध्याची आपली इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी जी आहे, स्थापित क्षमता, ती 500 गिगावॉटची आहे. आणि ती त्याच्यात जवळपास अर्धी जी आहे ती नूतनीकरणीय आहे म्हणजे रिन्युएबल्सची आहे. म्हणजे जे सौर ऊर्जा येते, वात ऊर्जा येते, हायडल पॉवर प्रोजेक्ट्स येतात, हे सगळे येतात. आणि ही 250ची नूतनीकरणीय ऊर्जेचीच क्षमता दुप्पट करण्याचं सरकारचं ध्येय आहे. तर या सगळ्या क्षेत्रांना सरकारचं प्रोत्साहन भरपूर आहे. आणि या सगळ्या क्षेत्रात खाजगी कंपन्या, तसंच सरकारी कंपन्या आहेत पण खाजगी कंपन्याही भरपूर आहेत. तर त्या सगळ्या कंपन्यांना उठाव मिळतोय, त्यांचे भाव वाढत आहेत, त्यांचा बिझनेस वाढतोय. उदाहरणादाखल मी तुम्हाला एक क्षेत्र सांगायचं झालं म्हणजे वीज वहन. सौर ऊर्जा जी असते ती असं एका ठिकाणी खूप ऊर्जा नसते, म्हणजे निर्माण होत नाही. बऱ्याच ठिकाणी सौर पॅनल लागलेले असतात. मग तिथून ती ऊर्जेचं वहन करायचं, ती मेन ग्रीडला कनेक्ट करायची, असं सगळं ते करायला लागतं. तर तेवढे हाय टेन्शन किंवा मोठ्या प्रमाणात वीज वहन करणारी जाळी जी आहेत ती आपल्याकडे अजून नाही आहेत. तर त्या क्षेत्रात सरकार गुंतवणूक करते, ज्याच्यात पॉवर ग्रीड कंपनी आहे, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आहे, या सगळ्या कंपन्या आहेत. आणि त्याची पूर्ण एक मूल्य साखळी असते. म्हणजे एक कंपनी असेल तर त्याच्या मागे त्याला सप्लाय करणाऱ्या, त्याला पुरवठा करणाऱ्या अशा बऱ्याच कंपन्या असतात. तर ती म्हणजे गुंतवणूकदारांना ही प्राधान्य क्षेत्र बघितली पाहिजेत. आणि जसं या अर्थसंकल्पात ही जी प्राधान्य क्षेत्र आहेत ही फारशी चेंज होणार नाही आहेत. ऊर्जा आपल्याला हवीच आहे, आपल्याला संरक्षण तर वाढवावं लागणारच आहे सध्याची परिस्थिती लक्षात घेता. आणि पायाभूत सुविधा आपल्याकडे नाहीच आहेत तेवढ्या, म्हणजे अजूनही नाही आहेत तेवढ्या. तरी एक 10-15 वर्षापूर्वी जी रस्त्यांची अवस्था होती किंवा विमानतळ होते त्यात आता बरीच सुधारणा झाली आहे, पण खूप अजून करायला बाकी आहे आपल्याला. तर या 3 क्षेत्रात भरपूर गुंतवणूक सरकार करणार आहे आणि त्याचा फायदा खाजगी आणि सरकारी कंपन्यांना होणार आहे आणि त्यांचे भाव वाढणार आहेत. तर गुंतवणूकदारांना हे बघायचं आहे की या कंपन्यांमध्ये कुठल्या कंपन्या वाजवी मूल्यांकनाला उपलब्ध आहेत. आणि या आत्ताच्या पर्यंत ज्या म्हणजे ज्या प्रोव्हिजन्स सरकारने दिल्या आहेत, ज्या तरतुदी दिल्या आहेत अर्थसंकल्पात, उदाहरणार्थ मागच्या वर्षी 2025 मध्ये जवळपास 6 लाख कोटींचं बजेट होतं याचं संरक्षणाचं. आणि भांडवली जे होतं इन्फ्राचं ते जवळपास 5.8च्या जवळपास होतं. तर ते इतके पैसे सरकार लावत आहे. आणि याच्याबरोबर काही खाजगी क्षेत्रातून पण पैसे लागत आहेत. तर हा रोख बदलणार नाही, हा रोख कायम राहणार आहे. फक्त त्याच्यात किती तरतूद सरकार यावर्षी करते आणि काही नवीन क्षेत्र सरकार त्याच्यात बघते आहे का ते आपल्याला याच्यात बघायचं आहे. विशेषतः
दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांना, ज्यांना बाजारातनं वेल्थ निर्माण करायची आहे, असं मला वाटतं. सर, आपण आता म्हणजे खूप छान हा सगळा मुद्दा समजून सांगितलात. म्हणजे गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं ज्यांना शेअर मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये खरं तर इंटरेस्ट आहे. मी जसं श्रेयस थोड्या वेळापूर्वी म्हणतो होतो की सोनं चांदी, अर्थसंकल्प अजून सादर व्हायचा आहे आणि त्याआधीच खरं तर सोन्या चांदीच्या बाजारात मोठी घडामोड घडली आहे. ते म्हणजे दोन्ही धातूचे, म्हणजे सोन्याचे आणि चांदीचेही दर गडगडलेत, म्हणजे कमी झालेत. तर सोन्याचे दर कितीने कमी झाले, तर सोन्याचा भाव हा 13,711 रुपयांनी कमी झालाय. म्हणजे किती, 9% घसरले आणि प्रति तोळा म्हणजे 10 ग्रॅम सोनं हे 1,38,634 रुपयांवर गेलंय. आणि चांदीचा दर हा तब्बल 26,273 रुपये, अगेन 9% घसरलाय. म्हणजे आज चांदीचा दर प्रति किलो 2,65,652 रुपयांवर आलाय. त्यामुळे खरं तर हे दोन महत्वाचे असे धातू आहेत, सोने चांदी, ज्याच्याकडे मी मगाशीही म्हटलं होतं की गृहिणी आणि जे इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांना खरं तर रिस्क घ्यायची नसते, सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ती सोन्या चांदीची गुंतवणूक असते श्रेयस. त्यामुळे खरं तर हा सगळ्यांसाठी आजचा एक मोठा काय म्हणायचं दिलासा म्हणावा लागेल. तर ज्यांनी गुंतवलंय त्यांच्यासाठी ही कशी बातमी आता ते तज्ज्ञ सांगतील. पण सोन्या चांदीच्या बाबतीत गृहिणींच्या दृष्टीने सांगायचं झालं तर ही चांगली बातमी आहे की सोन्या चांदीचे दर कमी झालेत. त्यामुळे आता सोन्या चांदींबद्दल बोललो. सर, आपल्या बोलण्यात आलं डिफेन्सच्या स्टॉक संदर्भात. आपण स्टॉक संदर्भात बोलत होतो आणि त्यावेळेसच अशी बातमी आली की डिफेन्सचे स्टॉक्स हे सकाळपासून जवळपास 2% तेजीत आहेत. त्यामुळे डिफेन्स स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांचं सुद्धा आज इंटरेस्ट वाढला जाऊ शकतो आणि मग ते त्यात इन्व्हेस्ट करू शकतात. तर त्याविषयी काय सांगाल? पहिले मी स्टॉक बद्दल सांगतो, मग सोन्या चांदीचं आपण बोलू. येस. डिफेन्स स्टॉक्स आता जे आहेत, म्हणजे तुम्ही बघितलं कुठलाही स्टॉक आपल्याला घ्यायचा असेल, स्टॉक चांगला आहे, त्याची ग्रोथ चांगली आहे, सगळं काही चांगलं आहे, पण त्याचं मूल्यांकन काय आहे, हा एक फार महत्वाचा मुद्दा गुंतवणूकदार कधी कधी विसरतात. म्हणजे आपल्याला जायचं आहे बाजारात टीव्ही घ्यायला. टीव्ही आपण बघितला, सोनीचा बघितला, सॅमसंगचा बघितला, LGचा बघितला. सगळ्यात काही काही फीचर्स आहेत. सोनीचा आहे 55,000चा, सॅमसंगचा आहे 42,000चा, LGचा तेवढ्यातच आहे. तर आता त्याच्यात जे फीचर्स दिलेत त्या फीचर्ससाठी ती किंमत वाजवी आहे का, हे ठरवणं फार आवश्यक आहे. म्हणजे 55,000चा म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी आहे का, 55,000च्या टीव्हीमध्ये जे तुम्हाला मिळतंय ते लायक आहे का त्याला. असंच स्टॉक घेताना ठरवायचे बरेच क्रायटेरिया आहेत, मूल्यांकन ठरवायचे बरेच क्रायटेरिया आहेत. त्याच्यामुळे खूप छान कंपनी, जसं आता आपण माझगाव डॉकचं उदाहरण घेऊ. माझगाव डॉकला आता जर्मन चान्सलर आपल्या इथे आले होते आणि 6 पाणबुड्यांसाठी एक करार होतोय जो मार्चमध्ये होणार आहे. त्याचं जवळपास 72,000 कोटींची त्याच्यात गुंतवणूक आहे आणि त्याच्यात इंडिजनलायझेशन म्हणजे आपलं स्वदेशीकरण पण जवळपास 40-50% आहे. तर माझगाव डॉकला पुरवठा करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना याच्यातला काही वाटा जरूर मिळणार आहे. तर त्या कंपन्या आपल्या शोधायला हव्यात. माझगाव डॉक पण आपण विचार करू शकतो, पण ती कंपनी आजच्या भावाला वाजवी दरात अवेलेबल आहे का, हा विचार अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कंपनी उत्तम आहे, त्याचे आकडे चांगले आहेत, पण ती समजा वाजवी दराला अवेलेबल नसेल तर ती आपल्यासाठी टॅबू आहे, नो गो. तर असं हा विचार दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी नेहमीच करायला पाहिजे. आता समजा आपण ट्रेडर्सचा विचार केला, जे आज जसं मॅडम म्हणाल्या की 2% वाढलेले डिफेन्स शेअर, ट्रेडिंगवाले लोक अगदी तात्काळ फायदा घेण्यासाठी याचा विचार करू शकतात. खरं हे बजेट ट्रेडरसाठीच असतं की आज काय वाढतंय ना आज काय शॉर्ट टर्म हे काय कमी होतं आणि त्याचा फायदा घेण्यासाठी. पण दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांना प्राधान्य क्षेत्र बघायची आहेत, त्याच्यात काय गुंतवणूक सरकार करताय ते बघायचंय आणि काय योजना सरकार आणते ते बघायचंय. उदाहरणार्थ शक्ती पंप्स नावाची कंपनी आहे ज्यांना जवळपास 60 ते 90% अनुदान मिळतं, सबसिडी मिळते. ते बनवतात शेतीसाठी जे सोलर पंप आहेत ते बनवतात. तर अशी, आणि या कंपनीचा बिझनेस गेल्या काही वर्षात खूप वाढलाय, पण आता त्याचं मूल्यांकनही वाढलंय. या सगळ्या गोष्टी विचार घ्यायला पाहिजेत. आता वळूया सोनं आणि चांदी. तर तुमची परवानगी असेल तर थोडंसं डायव्हर्ट करतो, याच्याबद्दल ज्योतिषशास्त्राचे व्ह्यूज काय आहेत असं मी सांगू इच्छिन. तर सध्या म्हणजे लिडिंग आपले इथे जे ॲस्ट्रॉलॉजिस्ट आहेत, PV नरसिंहराव एक आहेत, एक शर्मिष्ठा दास आहेत आणि अजूनही आहेत, म्हणजे मेदिनीय ज्योतिष जे सांगतात म्हणजे जगाचं काय चाललंय.
तर त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की सध्या गुरु हा ग्रह अतिचारी झालाय, म्हणजे तो त्याच्या नॉर्मल गतीपेक्षा जास्त गतीने फिरतोय. आणि ही स्थिती खगोलशास्त्रानुसार जवळपास 84 वर्षात एकदा येणारी आहे आणि ही 8 वर्षासाठी आहे. ही आता 25 पासून 32 पर्यंत आहे. या काळात युद्धजन्य वातावरण निर्माण होतात, युद्ध पण होतात. हे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस अशी स्थिती होती आणि असं म्हटलं तर महाभारताच्या वेळेस ही स्थिती होती. हा तर आणि आता आपण बघतोच आहे, म्हणजे ट्रम्प इकडे 8 युद्ध मी बंद केली म्हणतात, तिकडे ग्रीनलँड घ्यायचं म्हणतात, मदुराला अटक करून घेऊन गेलेत, इराणवर आक्रमण करायचं म्हणतात. आणि दुसरं म्हणजे आधी जिथे कुठे असं कुरबुरी पण नव्हत्या, जसं अझरबैजान आर्मेनिया किंवा थायलंड कंबोडिया किंवा इव्हन अफगाणिस्तान पाकिस्तान, असे नवीन आघाड्या उघडल्या. म्हणजे गाझा तर चालू आहेच आणि ते युक्रेन पण चालू आहेच, पण या नवीन नवीन आघाड्या उघडल्या जातात. तर ही परिस्थिती सगळी म्हणजे अस्थिर आहे. भूराजकीय परिस्थिती ज्याला आपण म्हणू, फार अस्थिर होते आणि होत चालली आहे अजून. सर, मी आपल्याला जस्ट थांबवते. आता एक महत्वाची बातमी येते. आपण आता अमेरिकेच्या संबंधांविषयी बोलतोय की म्हणजे अमेरिकेनं भारताला पुन्हा एक धमकी दिली आहे की भारतानं इराणकडून नाही तर व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करावं. म्हणजे हे एक प्रकारचं प्रेशर टॅक्टिक्स आहे. आज भारतासाठी खूप महत्वाचा दिवस आहे, कारण आज आपला अर्थसंकल्प सादर होणार आहे. पण त्यावेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावर ही एवढी मोठी घडामोड घडणं, याचा काय परिणाम होऊ शकतो आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या आपल्या आर्थिक विषयांवरती किंवा आर्थिक गणित समीकरणांवर? आता बघा, त्यांनी ऑलरेडी 50% टॅक्स लावलेला आहे येस. आणि तसा तर काही फारसा परिणाम झालेला दिसत नाहीये. म्हणजे त्यांच्या धमक्यांना भारत भीक घालतोय असं सध्या तरी वाटत नाहीये. पण याचा आपले जे काही क्षेत्र आहेत, जसं टेक्सटाईल आहे किंवा ज्वेलरी आहे, जे ज्याच्यात मॅनपॉवर जास्त लागते, अशा क्षेत्रांवर त्याचा परिणाम जरूर होतोय. पण ट्रम्प समोर झुकण्याच्या ऐवजी आपलं सरकार सध्या हे करतंय की बाकीची आपल्याला कुठे करता येईल. जसा EU बरोबर आपला जो करार झाला, तो न्यूझीलंड बरोबर करार झाला, तर आणखी कुठे आपल्याला आउटलेट्स मिळत आहेत ते बघतायत आणि त्यांच्यावरचं डिपेंडन्स कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. आता नक्की काय होतं ते आपल्याला भविष्य काळ सांगेलच. पण अर्थसंकल्प आज आहे आणि त्यांनी ट्रम्प तर रोजच धमक्या देत असतात. सकाळी एक असते, संध्याकाळी दुसरी असते आणि 4-5 दिवसात ती परतही जाते. तर त्याचं फारसं सिरियसली घ्यायची गरज नाहीये. तर परत सोन्याकडे वळूया. तर जेव्हाही अस्थिर भूराजकीय परिस्थिती असते तेव्हा सोनं चांदी नेहमीच वर जातं. सोनं म्हणजे याला काय म्हणतात की हे एक प्रकारचं इन्शुरन्स आहे अगेन्स्ट ब्लॅक स्वान इव्हेंट्स. म्हणजे जे कधी फार क्वचित घडणाऱ्या घटना आहेत महायुद्धासारख्या, पण ज्याचा परिणाम फार मोठा असतो, असे जेव्हा घटना घडतात तेव्हा सोनं आणि चांदी हे भरपूर वाढतं. आणि सोन्याचा समजा तुम्ही एक 20, 25, 40 वर्षांचा परतावा बघितला तर तो 8-9% आहे. पण तो येतो 10-12 वर्षांनी एकदा खूप मोठा. आणि जसं आता 2011 ते 2018 पर्यंत सोनं स्थिर होतं, काहीच नाही वाढलं, काहीच वाढलं नव्हतं. पण आता ते असं तिप्पट चौपट झालंय. आता आपण याच्या पार्श्वभूमीवर बघू की सगळे ज्योतिषी म्हणतात की अस्थिर परिस्थिती असणार आहे आणि त्याच्यामुळे सोन्या चांदीचे दिवस सोन्या चांदीचेच येत्या काही वर्षांसाठी असतील असं मला वाटतं, जोपर्यंत ही परिस्थिती निवळत नाही. तुम्ही जे म्हटलं ते काल पडले भाव आणि आज पडले. सोनं आता महाग आहे, सध्या महागच आहे, ते पडल्यावरही महागच आहे. पण तरी ते एक लॉंग टर्म मध्ये चांगल्यापैकी वाढेल असं मला वाटतं. त्याच्यात अजून एक म्हणजे सांगायचं झालं तर गुरु हा ग्रह कर्क राशीत प्रवेश करतोय जूनमध्ये. कर्क ही गुरुची उच्च राशी आहे आणि गुरु हा परंपरेचा कारक आहे, पिवळ्या रंगाचा कारक आहे. हे पण एक ज्योतिषी सांगतात की सोनं आणखीन झळायला हे सुद्धा एक कारण असेल. त्यामुळे सोन्यातली गुंतवणूक ही फायद्याची असू शकते, फायद्याची असू शकेल. पण आता सोनं इतकं वाढलंय की ती थोडी रिस्की नक्कीच झाली आहे. म्हणजे आता तुम्हाला आठवत असेल एक 5 वर्षापूर्वी चांदी 35,000 रुपये किलो होती. 35,000 रुपये किलो चांदी मिळत होती, तेव्हा कोणी घेत नव्हतं. असंच होतं, जेव्हा ते फार हॉट होतं ना तेव्हा लोक त्याच्याकडे धावायला लागतात.
सर एक 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 मुद्दा जो मला कायमच भेडसावत असतो की आपण बऱ्याचदा हे बोलताना ऐकतो की डॉलरची आणि रुपयाची जी व्हॅल्यू असते जी खालीवरती होत असते हा एक फार महत्त्वाचा चर्चेचा विषय असतो. आणि जसं आता तुम्ही उल्लेख केला त्या व्यक्तीचा ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प, आणि त्यांचे वक्तव्य आले की काही ना काहीतरी घडतं, म्हणजे शाब्दिक मिसाईल सोडतात ते असं आपण म्हणायला हरकत नाही. पण मग मला हेच तुमच्याकडे जाणून घ्यायला आवडेल की डॉलरची व्हॅल्यू जी सध्या म्हणजे कमी झाली आहे आणि आपल्या रुपयात जो काय प्रॉब्लेम सिच्युएशनमध्ये येतोय, मग भारताचं काय ट्रम्प कार्ड असावं अगेन्स्ट दीज ट्रम्प पॉलिसीज असं तुम्हाला वाटतं? भारत एवढी मोठी महाशक्ती नाही आहे की ज्यांच्याकडे ट्रम्प कार्ड आहे. फ्रँकली आपण अजून एवढे मोठे नाही आहोत. आपण होतोय पण नाही आहोत अजून. तर भारत सध्या तरी जे करत आहे म्हणजे वेगवेगळ्या देशांबरोबर जे करार करत आहे, अमेरिकेपासून डायव्हर्सिफाय करायचा जे प्रयत्न करत आहे, तर तोच प्रयत्न पुढे चालू राहील. आपलं म्हणजे डिव्हॅल्युएशन ज्याला म्हणतात, म्हणजे जो आपला रुपया घसरत असतो नेहमी, त्याच्यात एक गोष्ट लोक लक्षात ही घेत नाहीत की अमेरिकेत जे महागाई दर आहेत हे वर्षानुवर्ष स्थिर होते. म्हणजे आता मध्ये कोविडमध्ये वाढले होते, पण अदरवाईज तुम्ही 20 वर्षाच्या बघितले तर 2.3% त्यांचा महागाई दर आहे. बरोबर. आपला ॲव्हरेज बघितला तर 5.5-6% आहे. तर हा जो डिफरन्स आहे हा एवढा रुपया डेप्रिशिएट दरवर्षी होणारच आहे कमीत कमी. हा एक महत्वाचा हे झाला. दुसरं याच्यात एक असतं की डॉलर ही रिझर्व्ह करन्सी आहे, म्हणजे जगातले तुमचे सगळे व्यवहार डॉलर्समध्ये पार पडतात, बहुतेक व्यवहार. बरोबर. त्याच्यासाठी तुमच्याजवळ आयातीसाठी सफिशियंट डॉलर्स असावे लागतात. त्याच्यासाठी तुम्हाला डॉलर्स तुमच्याजवळ असणार जेव्हा तुमची निर्यात असेल. आणि या दोन मधला जो डिफरन्स आहे, म्हणजे तुम्हाला जे डॉलर्स मिळतात आणि तुम्हाला जे डॉलर्स द्यावे लागतात, यातला जो फरक आहे त्याला म्हणतात करंट अकाउंट डेफिसिट, चालू खात्याची तूट. तर तुमच्याजवळ डॉलर्स समजा नसतील तर तुम्ही डॉलर्स देणार कुठून? आणि मग तुम्हाला ते सगळं 1991 मध्ये हीच परिस्थिती आली होती आपल्या इथे. ही जे आपले जे रिफॉर्म्स झाले, ज्या आर्थिक सुधारणा झाल्या, तेव्हा आपल्याजवळ फक्त परकीय चलन 2 आठवड्यांचं शिल्लक होतं. आणि तेव्हा ज्या सुधारणा झाल्या त्याचा प्रभाव आपल्याला आज दिसतोय की आज आपल्याकडे जवळपास $700 बिलियन परकीय चलन अवेलेबल असतं. तर त्याच्यामुळे रिझर्व्ह बँकेचं ते एक लिव्हरेज आहे. रिझर्व्ह बँक बाजारात खुल्या बाजारात डॉलर विकू शकते आणि त्याला म्हणजे रुपया स्थिर ठेवू शकते. पण सध्या रिझर्व्ह बँक तसं करताना दिसत नाहीये. कारण काय आहे की याचं एक कारण असे असू शकतं की रुपया घसरला तर एक्सपोर्टर्सना फायदा होतो. अच्छा, ओके. त्यांना थोडा फायदा होतो. आणि जेवढे कर ट्रम्पनी लावलेले आहेत सध्या 50% चालू आहेच, तर त्याच्यात त्यांचं थोडंसं नुकसान टळावं हा कदाचित हस्तक्षेप न करण्याचं हे कारण रिझर्व्ह बँकेचं असू शकतं. पण आपल्याजवळ सफिशियंट फायर पॉवर आहे रुपया स्थिर ठेवण्यासाठी. रुपया स्थिर ठेवण्याचं एक अजूनही कारण सरकारसाठी हे असतं की तुमचा रुपया स्थिर नसेल तर तुमच्याकडे परकीय गुंतवणूक येत नाही. कारण आज त्यांनी समजा $1 बिलियन केले आणि इथे गुंतवणूक केली आणि आज रुपया समजा $90 आणि नंतर तो $100 पर डॉलर झाला, त्यांची गुंतवणूक कमी होते. म्हणजे त्यांना डॉलर्समध्ये पैसे घेऊन जायचे असतात. तर ती आपल्याला परकीय गुंतवणुकीची पण गरज असते. अजूनही आपण करंट अकाउंट डेफिसिटमध्ये आहोत आणि आपली निर्यात आयातीपेक्षा कमी आहे. आणि पण हा थोडासा डिफरन्स आपला अनिवासी भारतीय जे आहेत ते जे इथे पैसे पाठवतात त्याच्यातनं हा बराचसा डिफरन्स भरला जातो. ओके. म्हणजे त्यांना इथे जास्ती किंमत मिळते डॉलरची, त्यामुळे बाहेर राहणार जे आणि त्यांना आपल्या देशात पैसे पाठवायचे असतात. तुम्हाला आकडे सांगायचे झाले तर काहीतरी $950 बिलियन आपली आयात आहे, 850-825 काहीतरी आपली निर्यात आहे आणि जवळपास 123 मागच्या वर्षी बिलियन अनिवासी भारतीयांनी पाठवले होते. पण जुलै नंतर जो FII म्हणजे विदेशी वित्त संस्थांनी विक्रीचा जो मारा केला त्याच्यामुळे आपण यावर्षी डेफिसिटमध्ये गेलो. अदरवाईज आपण शिल्कीत आलो असतो यावर्षी. ओके. पण मग आता जो अर्थसंकल्प आहे आणि त्यातला जो खरं तर आपण म्हणजे वित्तीय तूट म्हणतोय, म्हणजे 2020ला आपली वित्तीय तूट जी खरं तर पोस्ट कोविड आपला अर्थसंकल्प तो सादर झाला होता आणि 9.2 वरती गेली होती, जी आता 4.4 पर्यंत येऊ शकते आणि तसा अंदाज किंवा त्या दिशेनं सरकारचं पाऊल आहे. तर खरं तर ही वित्तीय तूट याचं म्हणजे गणित कसं समजवाल की आता जो 9.2चा होता तो 4.4 पर्यंत आलाय, ही जी आकडेवारी आहे 9.2 to 4.4 मागच्या 5 वर्षांमध्ये,
हे कसं, म्हणजे ह्याला चांगलं म्हणायचं, वाईट म्हणायचं, बरं चाललंय म्हणायचं, कसं? सध्या थोडक्यात बरं चाललंय म्हणू शकतो आपण, कारण वित्तीय तूट जी आहे ती नसेलच तर उत्तम आहे. पण मी जसं सांगितलं, सरकारचं उत्पन्न 34,000 लाख कोटी आहे आणि 34 लाख कोटी आहे आणि 50 लाख कोटीचा तुम्हाला खर्च करायचा आहे. 38 लाख कोटी तुम्हाला सरकार चालवायलाच लागतायत आणि प्लस तुम्हाला भांडवली खर्च करून विकास कामं करायची आहेत. तर वित्तीय तूट असणार आहे, प्रत्येकच सरकारची असते, आपली पण असणार आहे. पण ज्याला फिस्कल प्रुडन्स म्हणतात, म्हणजे मराठीत काय म्हणता येईल त्याला, वित्तीय शहाणपणा. तो शहाणपणा याच्यात आहे की तुमचं कर्ज जितकं कमी असेल, कारण जवळपास 22% आपलं जेवढं म्हणजे 50 आपला जो खर्च आहे 50 लाख कोटींचा, त्यातले 22% आपले फक्त इंटरेस्टमध्ये जात आहेत. ओके. म्हणजे आता एवढे, आणि 8% आपले जवळपास याच्यात जातात अनुदान, म्हणजे ज्या सबसिडीज आहेत. तर 30% आपले इथेच गेले. तर हे जेवढं कमी होईल तेवढा पैसा विकास कामांसाठी आपण लावू शकू. तर सरकारचा हा प्रयत्न असतो की वित्तीय म्हणजे विकास कामं तर करायची आहेत, त्याच्यासाठी त्यांना पैसे हवेत, तर वित्तीय तूट असेल तेव्हाच त्यांच्याजवळ पैसे येतील. पण उत्पन्न वाढवायचं मुख्य, करांमधून आणि बाकी स्त्रोतांमधून उत्पन्न वाढवायचं, ते 34 वरून जास्त न्यायचं आणि त्याच्यातनं मग तुमची वित्तीय तूट तुम्ही कमी करायची, सो दॅट तुम्हाला जे इंटरेस्ट बर्डन आहे तुमच्यावर ते हळूहळू तुमचं कमी होईल. अच्छा सर, म्हणजे ही चर्चा आयोजित जी झालेली आहे सकाळ आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे अर्थसंकल्प 2026, हा जो आमचा उद्देशच हा होता की हे छोटे छोटे प्रश्न जे आम्हाला पडत असतात, सामान्य माणसांना पडत असतात, पण ते समजून घेताना कुठेतरी अडचणीचं भासतं किंवा ते टर्मिनॉलॉजीच कळत नाहीत, ती भाषा माहीत नसते किंवा खूप कमी लोकांना ह्यातलं कळतं. पण आज तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला सगळं म्हणतो ना अगदी मुद्देसूद समजावून सांगत आहात सर, मला आता जेन्युअनली ते हेच म्हणायचं वाटतं की आता काही मिनिटामध्ये आता आपलं बजेट इथे डिक्लेअर होईल. निर्मला सीतारामनजी ऑलरेडी तिकडे त्यांनी वाटचाल सुरू केलेली आहे आणि 11 वाजता बजेट आपल्याला कळेलच. तर मला असं वाटतं की ह्या बजेट नंतर आपण ही चर्चा इथे कंटिन्यू करूयात. आणि जसं कोमलही सांगत आहे की तुम्हाला इथे जे काय वाटतं आहे, तुम्हाला काय अपेक्षा आहेत या बजेटकडनं, इथे कमेंटमध्ये लिहित राहा आणि त्याविषयी तुमचे प्रश्न जरी असतील तरी जरूर सांगा. आपल्याबरोबर ओक सरांसारखे अर्थतज्ञ असणार आहेत आज दिवसभर, तर त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा सुद्धा आमचा इथे प्रयत्न असेल. फक्त मी एकच ॲड करावं असं मला वाटेल की मी केमिकल इंजिनियर आहे आणि मलाही कळू शकतं तर तुम्हाला सगळ्यांनाही कळू शकतं. हे काय रॉकेट सायन्स नाही आहे, हे साधे आकडे आहेत, हे सगळ्यांना कळू शकतात. फक्त त्यात किती रुची आपण घेतो त्याच्यावर ते अवलंबून आहे. धन्यवाद. आपण आता एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि ही चर्चा पुढे कंटिन्यू करणार आहोत.